अकल्पाविष्य भावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा विको कमी करा थोडा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातो समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
ओम नमो जी आद्यावेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळून आभली वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम शरण शरणायक अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या शिवी करताना तुम्हा साधू संत मायबाप्पांच्या शिवी करताना अशा आपल्या अण्णांच्या शिवी करताना निवडलेला भंग विश्ववंदे जगदवंदे महाराष्ट्रभूषण थोर असे साधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरपूर निवासी त्यांच्या अत्यंतिक जवळकीक ज्यांना प्रेम भांडारी म्हणून असं संबोधण्यात आलेलं आहे श्री संत नामदेवराय महाराज यांचा हा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील मागणीपर प्रकरणातील हा अभंग आहे. विठाला भगवान या अभंगामध्ये नामदेवरायांना मागा म्हणतात. नामदेव म्हणतात देवा तू कुणाकुणाला काय काय दिलेले तर आम्हाला पूर्ण यादी माहिती आहे. देव देवोनी उदार भक्ता देतो अमरपदे तू कुणाकुणाला काय काय दिलेले तर आम्हाला पूर्ण यादी माहिती आहे. भगवान संतांना मागा म्हणतात. आमचे संत देवाकडे काही मागत नाही. तसं भगवान नामदेवरायला सांगतात मागा नामदेवराय. नामदेव म्हणतात देवा द्यायचंच असेल तर अकल्पाविष्य भावे दया गुळा अकल्प आयुष्य पाहिजे. भगवान सांगतात नामदेवराय मी देऊन टाकलं. नामदेवराय म्हणतात एवढं जमणार नाही. तया कुळा त्यांच्या पाठीमागचं कुळ पुढे जे काही होणार आहेत कुळ आजोबा पंजोबा खापर पंजोबा दगड पंजोबा झगड पंजोबा चिपड तया कुळा पण कुणाला माझी या सकळा हरीच्या दासा जे हरीचे दास आहे रात्रंदिवस तुझं नामचिंतन परमार्थ करतात त्यांच्या करताना भगवान सांगतात नामदेवराय मी अकल्प आयुष्य देऊन टाकलं. नामदेवराय म्हणतात एवढ्यावर जमणार नाही. परमार्थ करत असताना भक्ती करत असताना त्यांच्यामध्ये मनामध्ये कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आणि ही कल्पना आली की मग मात्र तर्क सुरू होतो. तर्क संपला म्हणजे पुढे मात्र संशय सुरू होतो. आणि संशयासारखं पाप या विश्वामध्ये या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. महाराज संशयाने संशय जगामध्ये लोकांचे घरचे घर बसले. आपण काय कीर्तनात सांगावं. मनोनी संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर हे विनाशा शिवा घोर प्राणियाशी म्हणून नामदेव देवा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. भगवान सांगतात नामदेवराय अकल्पाविषयी देऊन टाकलं कल्पना येऊ देणार नाही. मग झालं. नामदेवराय म्हणतात एवढ्यावर जमणार नाही देवा. मग परमार्थ करत असताना भक्ती करत असताना
माणसं ही अहंकाराने नाडल्या गेलेली आहेत. महाराज, अहंकार हा माणसाला परमार्थामध्ये खाली खाली आणत असतो. अहंकार लागे शुकाचार्य अधिकाला देखील अहंकाराने सोडलेलं नाहीये. आणि ज्ञानी माणसाच्या पाठीमागं तर तो मुद्दाम लागल्याशिवाय नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. देवा, अहंकार तर काय, परंतु त्याचा वारा सुद्धा नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. जे विष्णूचे दास आहे, जे भाविक आहे, जे परमार्थिक आहे, भक्ती करतात, परमार्थ करतात. भगवान सांगतात नामदेवराय, अकल्पाविषयी देऊन टाकलं, कल्पना येऊ देणार नाही. अहंकाराचा वारा नामदेवराय म्हणतात एवढ्यावर जमणार नाही. मग नामा म्हणे तया असावे कल्याण. त्यांचं कल्याण झालं पाहिजे. कुणाचं? ज्या मुखे निधान पांडुरंग. रात्रंदिवस तुझं नामचिंतन ज्यांच्या मुखामध्ये आहे त्यांचं कल्याण झालं पाहिजे. नामा म्हणे कल्पनेची बाधा न हो कवने काळी. हे परमेश्वरा, अकल्पाविश्य भावी तया कोळा माझी आस कळा हरीच्या दासा. विठ्ठला विठ्ठला. सरळ अभंगाचा शब्दशार्थ मी आपल्यासमोर ठेवला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. मौजे धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये, या वस्तीवरती आपण सर्व परमार्थिक पाहुणे मंडळी, भाविक मंडळी जी काही जमलो, हे कीर्तनरूपी सेवा जी काय आयोजित केली किन निमित्ताने हे सर्वांना ज्ञात आहेच. तरी परंतु वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी म्हणा काकासाहेब गंगाधर पाटील वाघ इहलोकातील यात्रा संपून परलोकाला म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला ते विलीन झाले. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणून आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. करू थोडं वेळ भगवंताचं नामचिंतन. या ठिकाणी मी भगवंताला प्रार्थना करेल, हे परमेश्वरा, हे दातारा, अशा आमच्या अण्णांना तुझ्याजवळ पुन्हा पुन्हा चिरशांती प्राप्त हो. आणि अशा आमच्या अण्णांचा छोटासा परिवार आहेत. या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी, आशाबाई, काकासाहेब पाटील वाघ आणि सौ पुष्पा बाळासाहेब पाटील उबाळे, तसेच चिरंजीव अर्जुन काकासाहेब पाटील वाघ, चिरंजीव कार्तिक काकासाहेब पाटील वाघ, तसेच श्री नवनाथ सोन्याबापू पाटील वाघ, असा हा सर्व अण्णांचा वाघ परिवार आहे. करू थोडा वेळ भगवंताचं नामचिंतन. मी भगवंताला प्रार्थना करेन, हे परमेश्वरा, अशा आमच्या अण्णांचा पाठीमागचा जो काही परिवार, पुढे जो काही परिवार होणार असेल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप असं आयुष्य प्राप्त हो, त्यांच्या जीवनामध्ये सुखसमाधान प्राप्त हो, त्यांच्या हातून ईश्वर सेवा, साधू संतांची, देशाची सेवा घडो. अकल्पाविश्य भावे तया कोळा माझी आस कळा हरीच्या दासा. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग. म्हणून वाघ परिवारांच्या प्रेमास्तव आज अनेक मान्यवर मंडळी या वाघ परिवारांच्या प्रेमास्तव या मळ्यामध्ये सर्व जमलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं जीवन चाललं असे आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय सर्व धोंदलगाव भजनी मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे वाघ डॉक्टर असतील, हरिभक्तीपरायण गायन सम्राट, हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश महाराज गायनाचार्य हे असतील, हरिभक्तीपरायण आमचे बाळासाहेबांना हे देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आमचे विनेकरी दादा, सर्व भजनी मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हार्मोनियम वादक अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक वर्णन केलं जातं, महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण वैभव, या ठिकाणी आमचे अर्जुनजी महाराज, कृष्ण महाराज, मृदंगाचे महामेरू कृष्ण महाराज
हे आणि अर्जुन महाराज आणि कृष्ण महाराज हे सख्खे भाऊ आहेत. अतिशय गोड मृदंग, दोघंही एकाचडी एक मृदंग आहेत महाराज. आणि दोघांनी माझे खूप कीर्तन वाजवले. पण आता आमचे कृष्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा जो काही खटाटोप केला, ही भजनी मंडळ, ही व्यवस्था सगळी, असे आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय माझं जिव्हाळ्याचं हृदयस्थान उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे दादाभाऊ आलापूर वाडेकर हे वाघ परिवाराचे एक व्यक्तिमत्व, ते जावई आहेत. त्यांनी मला फोन केला, महाराज असा असा आमच्या सासरवाडीला कार्यक्रम आहे. मला दादाभाऊ तुमचे कार्यक्रम केले, मग सासरवाडीचा करणार नाही का? सासरवाडीचं अतिशय प्रेम असतं, आहे की नाही? कुठला नाही केला तरी चालेल, पण सासरवाडीचा कार्यक्रम करावा. त्यांच्या गावातला नाही केला चालेल एक वेळेस, पण हा प्रेम असतं. त्यांनी हा खटाटोप या ठिकाणी केला, सगळी भजनी मंडळ व्यवस्था, म्हणून आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे धुंदलगाव समस्त ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, महिला मंडळ, अण्णांची साई मंडप सिस्टम, परसोडा, अतिशय गोड सिस्टम आहे. करू थोडा वेळ भगवंताचं नामचिंतन. सुरेश महाराजावरी या ठिकाणी आमचे गायनाचार्य गणेश महाराज शिंदे, दत्तू महाराजावरी. दत्तू मला आहे ना या गावात यायला 10 वर्ष होऊन गेली, जास्त दिवस झाले ना, त्याच्यामुळे जरा मी सर पडतो. तरी अजून काही काही माणसं मला दिसत नाही. आमचे अरुण काका झालं, हे काही काही मंडळी येत नाही. आता ती सगळी शेतामध्ये राहायला गेले ज्याची त्याच्या सोयीना. हरिभक्तीपरायण माझं आमचे गुरुबंधू सुरेशजी महाराज आवारे आज समोर बसलेले आहेत. अतिशय गोड मंडळी ही. आणि आपला जो परिसर आहे महाराज, हा शंकर स्वामीचा परिसर आहे. गजर शंकर स्वामीचा यूट्यूब चॅनल, अनिल तात्या डमाळे, हे बहुतेक आता यूट्यूबला जातं खरं हे कीर्तन. हां, मग टाळ्या वाजवल्यावर का भजन आल्यावर आवाज गेला पाहिजे त्याच्यामध्ये. विठाला विठाला अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आता हे प्रथम पुण्यस्मरण कधी येतं, हा थोडासा विचार आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटाचा मी आपल्याला सांगेन. पहा, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनावरती 16 संस्कार केले जातात. आता ही सगळे संस्कार आपल्याला माहिती आहेत, पण दशक्रिया विधी झाली, 13वं झालं, नैवेद्य समर्पित केला की हा मृत्यू या आत्म्याला 14व्या दिवशी घेऊन प्रवासाला निघत असतो. पहा, सप्तलोक पार करत 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 शास्त्रामध्ये 48 दिवसाचा प्रवास सांगितला. 48 दिवसाचा, नीट लक्ष देऊन ऐका. 48 दिवस पूर्ण झाले की तो मृत्यू त्या आत्म्याला वैतरणा नदीच्या कडाला घेऊन जातो. 48 दिवस वैतरणा नदीच्या कडाला तो जीव गेला महाराज. मग तिथून पुढं ती वैतरणा नदी पार करायची असते, पण ती वैतरणा नदी कोणालाही पार करता येत नाही. ती अमृताने किंवा पाण्याने वाहत नाही. रक्त, रेत, दुर्गंधी अशा युक्तांनी ती नदी वाहते. आणि ती नदी फार मोठी असते. ती नदी पार करण्याकरता 39 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 39 दिवस लागतात. आणि ती नदी पार करण्याकरता तिथे एक कामधेनू नावाची गाय असते. ती गाय त्या जीवाला पलीकडच्या पहिल्या तीराला सोडत असते, पण ती कोणालाही सोडत नाही महाराज. मग ज्याने मृत्यूलोकामध्ये गोदान केलं, ज्याच्यातून गाय दान घडली, नाहीच गाय दान घडली, गोदान घडलं, तर ब्राह्मण काका दशक्रिया विधीच्या दिवशी रुपयाची म्हणा, चांदीची म्हणा, गाय तयार करायला लावतात. म्हणून
त्या गायीच्या शेपीला धरायचं आणि ती वैतरणा नदी पार करायची. आता पहा, हे 48 दिवस आणि हे म्हणजे 39 दिवस लागतात आणि हे 48, त्यामध्ये हे 14 दिवस टाकायचे. हे 13 दिवस, 13 आणि 48 किती झाले? 61. 61 दिवस झाले का नदी पूर्ण पार होते. आणि ती नदी पार करण्याकरता 39 दिवस लागतात. 61 आणि 39 किती दिवस झाले? 100. 100व्या तो दिवशी तो जीव तो यमराज धर्मराजासमोर येऊन त्याला उभं करतो. एका बाजूला यमराज बसलेला असतो, एका बाजूला चित्रगुप्त बसलेला असतो. आणि मग त्या कोर्टामध्ये ती केस त्या ठिकाणी चालू होते. पहा, त्या ठिकाणी पाप आणि पुण्याचा विचार एका बाजूला केला जातो. पुण्य एका बाजूला, पाप एका बाजूला. चित्रगुप्त आपलं बाळ काढतो आणि हिशोब विचारतो, सांगतो जीवनामध्ये काय काय केलं. बांध कोणाचा कोरला का? म्हणे नाही. सप्तात वर्गणी, कधी अन्नदानाची पंगत, ज्ञानेश्वरी पारायण, सगळं जाप तिथं विचारले जातात. ती केस शेवटी महाराज 265 दिवस चालते. त्या कोर्टामध्ये किती दिवस चालते? 265. आणि 265 ते आणि 100 ते किती झाले? 365वा दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्या केसचा निकाल त्या कोर्टामध्ये लागला जातो. तो दिवस म्हणजे हा आजचा. पाप एका बाजूला, पुण्य एका बाजूला केलं जातं. आणि मग त्यामध्ये त्या जीवाच्या मुलानं, मातोश्री असेल किंवा पिताश्री असेल, त्यांच्या मुलानं त्या दिवशी तो निकाल ज्या दिवशी लागायचा त्या दिवशी मृत्यूलोकामध्ये अन्नदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर फक्त हे 2 कार्यक्रम महत्वाचे. एक दशक्रियाविधी म्हणजे पिंडदान आणि दुसरं हे वर्ष श्राद्ध. हे 2 कार्यक्रम मुलाला करावेच लागतात आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता. काही माणसं चिकित्सक म्हणतात, माणूस गेल्यावर कोण पाहत, काय करायची गरज आहे? एवढं मोठं अन्नदान, एवढं मोठं हे कीर्तन, हे महाराज मंडळी, साऊंड सिस्टम, हे काही गरजच नाही ना. का? माणूस गेल्यावर कोण पाहत. पण हे जे पितर स्वर्गामध्ये जातात, हा आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवशी पहिले पितर या पितरांना त्यांच्यामध्ये मिळून घेत असतात. म्हणजे याला मिळवणीचा कार्यक्रम म्हणतात, म्हणजे याला वर्ष श्राद्ध म्हणतात. पण जर वर्ष श्राद्ध केलं नाही, अन्नदान केलं नाही, पिंडदान केलं नाही, त्या पितराला समाधान सुख तिथं लाभत नाही. आणि मग ते पितर या मुलाच्या नावानं स्वर्गामध्ये कटा त्याचे करीती पितर, बोट मोडतात त्याच्या नावानं. वंशी दुराचारी पुत्र झाला. असा कसा हा मुलगा जन्माला आला वंशामध्ये? दुराचार मुलगा, श्राद्ध करू शकत नाही, पिंडदान करू शकत नाही. आणि त्याची आई काय म्हणते तिथं?
गळ्याची ना गर्भ नभेची गावांज माता त्याशी लाज लावा पापी. अरे याला बारीच्या दिवशी मी नाणीत पुरला असतो तर बरं झाला असता. का पिंडदान करू शकत नाही, श्राद्ध करू शकत नाही, म्हणून पितराच्या नावानं अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान हे आजच्या दिवशी घडलं पाहिजे. आणि हे पुण्य त्या पितराला तिथं निकाल लागत असताना काम येत असतं महाराज. आणि मग हे जर पुण्य आणि त्याने पहिलं केलेलं पुण्य दोन्ही मिळून महाराज उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी चांगली सद्गती प्राप्त होत असते. म्हणून हे प्रथम अण्णांचं पुण्य स्मरण आजच्या दिवशी त्यांच्या मुलाने अन्नदान, ज्ञानदान हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहेत. निश्चित अण्णांना, आमच्या काकासाहेबांना भगवंताजवळ चिरशांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेवे करताना भंग अकल्पाविष्य व्हावे तया खोळा. पण या ठिकाणी प्रश्न असा आहे, पुण्यतिथी कोणाची केली जाते, जयंती कोणाची केली जाते, वर्ष श्राद्ध कोणाचं केलं जातं. संतांची पुण्यतिथी साजरी केल्या जाते, जयंती ही भगवंताची साजरी केल्या जाते आणि वर्ष श्राद्ध तुमचं आमचं साजरं केलं जातं. संतांची पुण्यतिथीच का, भगवंताची जयंतीच का, तुमचं आमचं श्राद्ध का, या 3 शब्दावरती आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बोलता येईल. पण महाराज ठळक बातम्या जर सांगायच्या ठरल्या, ज्या शरीराने जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वद्याच्योत सर्व काळ. शरीर पवित्र आहे त्यांचं, वाणी पुण्य. वाणी कोणाची पुण्यवान निघती का? वाणी कोणाची पुण्यवान निघू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सहज बडबड केली, रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐशे गोड आतुडले. सहज बडबड केली, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जन्माला आला. सहज ओघामध्ये बडबड केली, चिमुकला असा हरिपाठासारखा ग्रंथ जन्माला आला. सहज ओघामध्ये बडबड केली, अमृतानुभवासारखा ग्रंथ जन्माला आला. अरे सहज पत्र लिहायला घेतलं, चांगदेव 65 सारखा ग्रंथ जन्माला आला. आणि ते पत्र 65 ओव्याचं चांगदेव महाराजांच्या हातात पडलं. चांगदेव महाराजांनी पहिलीच ओवी, श्री गणेशाय नमः, स्वस्ती श्रीवटेशु, जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू, जो प्रगटला करी. चांगदेव महाराज म्हणतात, काय वाचू राहिलो, अरे काय लिहिलंय, काही मेळ लागाना चांगदेव महाराजांना. चांगदेव महाराजांनी ते पत्र घेतलं, वाघावरती बसले, आकाश मार्गाने हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला आणि आळंदी केले. ज्ञानदादाने एकच केलं, चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा म्हणतात, अरे सहज बडबड केली, असे ग्रंथ जन्माला आले. ही एकाएकी नाही आले ना महाराज. का? माझी या सत्यवादाचे तप वाचक केले बहुत कल्प. अनंत जन्माची पुण्य असावी लागते, कुठं वाणी पुण्यवान निघत असते. आणि महाराज शरीर पवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे. पवित्र शरीरामध्ये पुण्यवान राहणारा आत्मा ज्या दिवशी या पवित्र शरीराचा त्याग करतो, तो पुण्यवान आत्मा त्या तिथीला देखील पुण्यवान करून टाकत असतो. त्या संतांची पुण्यतिथी साजरी केल्या जाते. भगवान येत नाही, भगवंताला आणावं लागतं. आणि येला रूपा बळी करुणी खळे हरिदासी, किंवा पुंडलिकाच्या भावार्थासाठी गोकुळे होणे झाला, म्हणून भगवंताची जयंती. आणि तुमचं आमचं श्राद्ध का? भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, अगा कर्मे जे उरावे, दैती सुखदुःखे फळावे, भोगावया यावे धिहाती का. कर्म हे भोगण्याकरताने आपल्याला या ठिकाणी यावंच लागतं. आणि कर्म भोगून संपलं म्हणजे हा प्रवास आपल्याला या ठिकाणी संपावा लागतो. का या कोटी खाली करणा पडेगा. ही कुठे आहे? धोंदलगाव एक प्रकारचं गाव आहे. या गावामध्ये आपण आलो. पाहे पा शरीराची या गावा, जया लागे ती आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या गावामध्ये आपण आलो. आणि या गावात आल्यानंतर याची काही भरोसा आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का. महाराज म्हणतात, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे हत्ती, वाडे, घोडा याच्यामध्ये दंग राहू नका. कारे नुमगशी दगडा, कैसे हत्ती घोडे वारा. किती घर चांगला बांधा, एक दिवस भाऊबंद त्या घरातून आपल्याला हातपाय बांधून बाहेर काढतील. नाही त्यांनी काढलं तरी एक दिवस वाडा आपल्या देखत, घर आपल्या देखत पडल्याशिवाय राहणार नाही.
ही धर्मशाळा आहे. धर्मशाळेमध्ये आपण आलो, मुक्कामाला राहिलो, पंचिती काय ना करतो, सकाळी उठून निघून जाय. पण दादा भाऊ लय पंचिती माणूस, धर्मशाळेला कलर द्यायला पाहिजे होता, तू निघून जाय ना, तू कायला पंचिती करू राहिला. क्या भरोसा है इस जिंदगी का. आणि या ठिकाणी आपण आलो. आल्यानंतर आमचे अण्णा हा प्रवास संपून भगवंताच्या स्वरूपाला विलीन झाले. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणून कीर्तना करताना अभंग नामदेवरायचा आहे. पुण्यतिथी संतांची केली जाते, जयंती भगवंताची. म्हणून आजचं आपलं अण्णांचं पुण्यस्मरण करू. थोडं भगवंताचं नामचिंतन. भगवान या अभंगामध्ये नामदेवाला मागा म्हणतात. नामदेव म्हणतात, देवा तू कोणाकोणाला काय काय दिलेले आम्हाला माहिती आहे. उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरे, अनंत हे थोरे गरजता ती पुराणे. तू कुणाकुणाला काय काय दिलेलं आहे. ज्ञानोबराला भगवान मागा म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, देवा द्यायचं असेल तर जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. तुकोबराला भगवान मागा म्हणतात. चोखोबराला भगवान मागा म्हणतात. जनाबाईला भगवान मागा म्हणतात. मुक्ताबाईला भगवान मागा म्हणतात. निवृत्तीनाथ दादांना भगवान मागा म्हणतात. आमचे संत देवाकडे काही मागत नाही. हे मागणी पण प्रकरण तुम्हाला मी संध्याकाळी 7 वाजे लोक सांगा. काय मागावं. देव प्रसन्न आहे काय, राजा प्रसन्न आहे काय मागावं, देव प्रसन्न आहे काय मागावं. म्हणून रामायणातल्याही मागण्या सांगेल, नवनाथ ग्रंथातल्या सांगेल, भक्तिविजय ग्रंथातल्या सांगेल, हरिविजय ग्रंथातल्या सांगेल, पांडव प्रतापातल्या सांगेल, तुकोबरायच्या गाथ्यातल्या सांगेल, नाथ महाराजांच्या भागवतातल्या मागण्या सांगेल, रामायणातल्या मागण्या, गीतेतल्या मागण्या सांगेल, तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या मागण्या सांगेल. ज्ञानोबराय म्हणतात, भक्तांनी नुसतं मनात आणावं. तो मनी जो धरी जो भाव, भक्तांनी नुसतं मनात आणावं. तो तया पुढा लागे देव, दिदल्याचा निर्वाह तोही मीची करी. भक्तांनी नुसतं मनात आणावं. भगवंताने भक्ताची इच्छा पूर्ण करावी. आपला हा शंकर स्वामीचा परिसर असल्यामुळं खूप ऐकणारी मंडळी आहेत. पहिल्यांदा गीतेतला ज्ञानेश्वरीतला भाग सांगतो. इतरत्र दृष्टांत सांगितल्यापेक्षा ज्ञानेश्वरीतलं गीतेतलं उदाहरण सांगतो. काय मागावं पहा. उदाहरणार्थ गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये ब्रह्मज्ञानासंबंधाने काही अंशाने भाग आला. भगवान सांगतात, अर्जुना जगामध्ये पवित्रात पवित्र, उत्तमात उत्तम, अशुभापासून शुभापर्यंत मोक्षापर्यंत पोहोचवणार असं श्रेष्ठ जगामध्ये काय असेल तर ते फक्त ज्ञान आहे. ज्ञान. अर्जुना न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम मेह विद्यते. जगामध्ये श्रेष्ठ फक्त ज्ञान आहे. ज्ञान. आणि अर्जुना असं असणारं ज्ञान मी आतापर्यंत धुंदलगावच्या सुद्धा लोकांना सांगितलं नाही. धुंदलगावच्याच काय, कुठल्याच नाही. कुठल्या म्हणजे भगवान सांगतात, अर्जुना अरे बाकीचा पसारा सोड. माझ्या बापाने मला विचारलं होतं, वसुदेवाने, कृष्णा नको त्या गोष्टी तू जगाला सांगितल्या, आम्ही घरातली माणसं आहे, आम्हाला सांग ना ज्ञान. भगवान सांगतात, बाबा हा कलियुग आहे. कलियुगामध्ये बापाने मुलाला सांगा, मुलाला बापाला, बाबा काय रे बाळो, कलियुगामध्ये बापाने कधी बिडी उडून दिली मुस्कल जे न संगेची पित्या वसुदेवासी. बापाला सुद्धा भगवंताने ज्ञान सांगितलं नाही. बरं जाऊ द्या, बापाला कमीत कमी आईला जे न संगेशी माता देवकीशी, आईला सुद्धा नाही. आईला तर ज्ञान नाहीच, पण जगात आईला भगवंताने कोणतीच गोष्ट खरी करून दाखवली नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. देवकी मातेने विचारलं, कृष्णा इकडे काय काय, या नराधमाच्या भीतीने, या चांडळाच्या भीतीने, म्हणजे कंसाच्या भीतीने आम्ही तुला मथुरेतून गोकुळात नेऊन घातलं. 11 वर्षाचा होईपर्यंत मी असं ऐकलं. काय ऐकलं गाई, का ग बगरी ठा मारले बाळपणी, अबगी दैत्य खाणी बुडविली. 11 वर्षाच्या आत तो हातामध्ये शस्त्र धरता नाही, मोठमोठले राक्षस तो रक्ताच्या थोड्यात पाडले. कृष्णा असं मी ऐकलं, खरं आहे का. भगवान सांगतात, आई 100% खरं आहे. देवकीने सांगितलं, कृष्णा मी असं ऐकलं. काय ऐकलं गाई, गिरी गोवर्धन येणे उचलले. कृष्णा गोवर्धन पर्वत उचललास. आई 100% खरं आहे. कालिया महासर्प नाथो निहा, कालियाचं तू मर्दन केलास. आई 100% खरं आहे. जळता वनवायेने मुखेची प्राशिला, 12 गाव अग्नी तू काय, 100% खरं आहे. गिळीता घासुर चिरडोनी सांडिला, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. आघासुला तू ठार केलं, 100% खरं आहे. जरासंधाचा वध देखील तू 100% खरं आहे. शिशुपा आई सगळंच खरं आहे. आता काही शिल्लक राहिलं का, सगळं खरं आहे.
मग देवकीने विचारलं, कृष्णा नको त्या गोष्टी तू जगाला खऱ्या करून दाखवल्या, मग माझी एक गोष्ट खरी करून देणार आहे कोणती काय? तुझ्या अगोदर या नरधामानं, या चांडळानं म्हणजे कंसानं माझे 6 मुलं मारून टाकले. कृष्णा तेवढे वापिस आणून देणार आहे. आई सगळं सांग पण तेवढं नको सांगू. का? जे न संगेशी मादा देवकीशी. आईला सुद्धा भगवंताने खरी गोष्ट करून दाखवली नाही. बरं जाऊ द्या, आई वडील थोडा ज्ञान नाही सांगितलं, कमीत कमी भावाला जे न संगेची बंधू बळीरास, भावाला सुद्धा काही कळू दिलं नाही भगवंताने. तुम्हाला बळीराम दादाच्या जीवनातलं एकच उदाहरण सांगतो, अर्ध्याच मिनिटातलं. काय झालं? कृष्ण आणि बळराम दादा रात्री घरात बसले. उद्या नाही बरं का, उद्या नाही परवा. कृष्णाने विचारलं दादा, म्हणे काय? परवा म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार आहे. बरं मग आठळे सत्य ठरलेलं आहे, होणार म्हणजे होणार. बरं मग नाही दादा तुम्ही कोणत्या पार्टीनं राहणार तेवढं सांगा त्या का. बळराम दादाने सांगितलं, कृष्णा जिकून सत्य बाजू असेल तिकून मी राहीन. सत्य बाजू? कृष्णाने विचार केला, सत्य बाजू ही पांडवांची. दादा जर पांडवाकडून गेली, मला नाविलाजास्तव कौरवाकडून जावं लागल. मी कौरवाकडून गेलो, माझे कौरव युद्ध हरल्याशिवाय, माझे पांडव युद्ध हरल्याशिवाय राहणार नाही. मग याचा काटा आत्ताच काढलेला बरा. मग कृष्णाने सांगितलं, दादा बरं मग तुमचं जेवण झालं? म्हणे हा. मग जाण झोपा. दादा गेले, बळीराम दादा झोपले. पण दादाचा नियम असा होता, पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर दादा उठले, व्यायाम शाळेत गेले, व्यायाम केला. सकाळी 6 वाजले, खांद्यावर बन्यान टाकली, घामाघूम झाले, दादा चालले घराकडं. कृष्णाने विचार केला, दादाला एवढी संधी आता. दादा तिकडून धर्मशाळेतून घरी येत असताना कृष्णानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं, इकडून काठी टेकत काका चालले. महाराज कृष्णानं दादाला जवळ येऊ दिलं, काय केलं? होऊन दादाला दिलं धक्का. दादा म्हणजे काय चहा पिऊन फितूर पहिलं होते का? दादाला धक्का लागल्याबरोबर काका टपकन खाली पडल्या सरचे तर धाम परम. काका गेल्याबरोबर दादा हल्ले, कृष्णा पळ. दादा सकाळी सकाळी. कृष्णा व्यायाम शाळेतून घरीत असताना रस्त्यात ब्राह्मण काकाला धक्का लागला, काका खाली पडले. दादा तुमच्या हातून ब्रह्महत्या? कृष्णा केली नाही काय झाली काय काही फरक? कृष्णा ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल रे? दादा त्याला जगातली पायी तीर्थयात्रा करावी लागेल. कृष्णा मुहूर्त कधी? आजच दिले दादा तीर्थयात्रेला काढून. इकडं कौरव पांडवाचं युद्ध होऊन गेलं, धर्मराजाला राज तिलक केला, दादा तिकडंच तीर्थयात्रेला. जे न संगेची बंधू बळीराशी. भावाला सुद्धा काही कळू दिलं नाही, आईला ज्ञान सांगितलं नाही, बापाला ज्ञान. बरं जाऊ द्या, हे तिन्ही माणसं बाजूला सोडा. माऊली म्हणतात कमीत कमी ह्या बाबानं जिने ज्याच्या बरोबर पाणी ग्रहण केलंय तिला तरी ज्ञान. एवढी लक्ष्मी जवळी ती न देखे या प्रेमाचे. अर्जुना तू एक माझा जीवलग आहे, सखाय, म्हणून मी तुला सांगतो अर्जुना, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम मेह विद्येती. श्रेष्ठ जगामध्ये फक्त ज्ञान आहे. इतकी ज्ञानाची प्रशंसा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करून सांगतात. मग अर्जुनाच्या मनात आलं, बरं एवढं श्रेष्ठ ज्ञान मला कशाने मिळेल? माऊली वर्णन करतात, ते ज्ञान कैशेने जाणावे, ऐशेने अर्जुने जो पुसावे. मनात आलं. अजून अर्जुन तोंडाने बोलला नाही, पण माऊली वर्णन करतात, ते मनोगत देवे जाणितले. अर्जुनाच्या मनातलं भगवंताने ओळखलं. अर्जुनाला भाड भाड ज्ञान ओकायला सुरुवात केली. का? तो मनी जो धरी जो भाव. भक्ताने नुसतं मनात आणावं, भगवंताने भक्ताची इच्छा पूर्ण करावी. हा गीतेतला आणि ज्ञानेश्वरीतला भाग मी तुम्हाला सांगितला. विठाला 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 विठाला. अरे ज्याच्याकडे मागणी मागायची त्याला मागणी आवडली पाहिजे, नाही तर अनेकांनी मागण्या मागितल्या. रामायणातली एकच मागणी सांगतो, कैकईनं मागणं मागितलं राजा दशरथाकडे. काय? ज्येष्ठाशी धारावी दुरी दिगंतरा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. रामाला 14 वर्ष वनवास, माझ्या भरताला गादीवर. मागणी मागितली, आवडली का? राजा दशरथ तो कैकई धोंदलगावचे लोक निंदा करतील. बरं कैकईने सांगितलं, नामदेवराय वर्णन करतात, निंदातील जन मज वाटे सुख, ऐकताची राया दुःख झाले. लोक निंदा करतील परंतु त्यातून मला आनंद वाटेल. कैकई दोष लागेल तुला, दोष मागणं मागू नको. कैकई सांगते, महाराज माझी मस्तकी ठेवा हा दोष, तुम्हाकडे लेश नाही काही. माझ्या मस्तकावर दोष ठेवा. मागणी मागितली, आवडली नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत नुसतं मागणी प्रकरण तुम्हाला सांगा.
कोणाला काय मागवायची अक्कल पाहिजे ना. तुम्हाला सांगतो 30 वर्षाचा पोरगा वस्तोर याला पुरी पाहिल्या, पुरीसनी पास पाहिलं. 30 वर्षाचं पुढं वय ढळलं आणि मग आतापर्यंत हा पुरी नापास करीत होता. आता इडून पुढं काय झालं, पुरी याला नापास करायला लागल्या. करता करता 40 वर्षाचा झाला. बापाने सांगितले, पाय तू काय लग्न करायच्या लायकीचा राहिला नाही, हे 1,00,000-2 लाख रुपये घे, तो आहे मनानं पोरगी कुठं तरी पाय आणि तिथंच लग्न लावून देतो ब्राह्मण काकाला बोलू. मग हा गेला संभाजीनगरला. आता रेल्वे स्टेशन जवळ कापड दुकाने दुल्हा दुल्हन 5-25 बावल्या दुकानं मोर याला, त्याच्यातली एक पास पडली. दुकानदार 3 नंबरची बावली. त्याने सांगितलं माळकरी दिसतो, गड्याला कपाळाला घंटिळा आहे. त्याने सांगितलं, दुकानदाराने सांगितलं, बाळू ही पोरगी तो ह्या लायकीची नाही. लायकीची म्हणल्यावर बाबा बाबा याची गेली तळ पायच्या वाजता का शान नोकळी पाटील होता ना. हे सांगितलं, तू काय समजलं मला, तो दुकानात सगळं विकत घेईन. दुकानदार म्हणला ही तर गेलेली केशी. आता ती बावली 300 रुपयाची होती. त्याने सांगितलं 5,000 घेईन. याने सांगितलं अजून 2 वाढव देतो, पण ती पोरगी मला पाहिजे. मग याने बापाला फोन केला, बाबा दुल्हा दुल्हन कापड दुकान आहे रेल्वे स्टेशन जवळ, तिथं मुलगी येत, लवकर या. आलोच बाळू. त्याच्या बापा संग बोल, तोपर्यंत ब्राह्मणाला गाडीत टाकतो, घेऊन येतो. ब्राह्मणाला गाडीत टाकलं. ब्राह्मणाला बाप घेऊन आला. धराव पर्ण काका. धरा म्हणल्यावर काकाने सांगितलं, ब्राह्मण काकाने, अण्णा पोरगी पाहायचीच नाही, त्याला पाहिजे ना, विलंब करीतो अभिघ्न होत. आता हाय त्याचाच बाप. लग्न लागलं. आता ती चहा करून देईन का कृष्ण बाबा कॉफी करून काय करून देईन मला. तसं एक नादी लागला हनुमंतरायाच्या. दत्त जयंती आली तरी शरण शरण हनुमंता, महाशिवरात्र आली तरी शरण शरण हनुमंता. बापरे, ते हनुमंतराय झालं प्रसन्न. भक्ता मागे काय वरदान. हनुमंतराय काही करा. 40 वर्षाचा झालो, लग्न जमाना, एवढं टिपण हनुमंतरायने ढेर मुसकट ठेवून. कोणाला काय मागावं याची अक्कल आहे का. याने सांगितलं, हनुमंतराय मागायची मला जरी अक्कल नाही, पण तुमचा वशिला पुढं फार मोदी साहेबापर्यंत म्हणजे रामप्रभूपर्यंत काहीतरी वशिला लावा. पण एवढं टिपण हनुमंतरायचं लक्षात आलं. हनुमंतराय म्हणतात, मी तुला पत्र देतो. हनुमंतरायने पत्र लिहिलं. खाली हनुमंतरायची सही, प्रभू हा आपला माणूस आहे, एवढं याचं लग्नाचं एवढं टिपण बसून द्या. गेलं हनुमंत रामप्रभूकडं. आता रामप्रभूचा दरबार भरलेला होता. हा गेल्या प्रभू मला बायको द्या, बायको द्या. रामप्रभू म्हणतात, मला एकच आहे, तुला कुठून देऊ, मला बाकीचं माहित नाही, मला बायको द्या. अरे पण मला बाकीचे चोपदार ते बाकीचा समाज म्हणजे अरे विचार नाही पूस नाही, हा डायरेक्ट गेला तसं बायको मागून आला द्यावाला. रामप्रभू म्हणले याला उचला, चोपदाराला सांगितलं उचला, फेका गेटच्या बाहेर. उचललं, गेट जवळ नेलं आणि मग येणं, हे बा दामदट्टी करू नका, माझ्याकडे पत्र आहे. पत्र हा शब्द रामप्रभूनं ऐकला. अरे पत्र म्हणतोय, त्याला येऊ दे इकडं. पत्र आहे तुझ्याकडे म्हणे, हा दाखव पत्र. पत्र पाहिलं. महाराज खाली हनुमंतरायची सही. तो लैलीभर कार्यकर्ता होता. तो काही कुंभटडे खाऊन तिकडे मतदान करणार होता का. लैलीभर कार्यकर्ता. अरे आता आपला माणूस आहे, याचं काम केलं पाहिजे. रामप्रभूचा एक भक्त होता, त्याची पोरीचं वय 35 वर्ष झालं होतं. म्हणजे याचं 45 आणि हे 35, 10 वर्षाचा फरक दिलं. लग्न लावलं, पण रामप्रभू तेव्हा पोरी मिळत नाही, बायको सांभाळ. जी प्रभू आला घरी. आता घरी काही दिवसांना आली आषाढी वारी. हा लागला कपडे पिशा भरायला. तिनं सांगितलं, कुठं चालले. आषाढी वारीला मी दशमीला जात असतो, एकादशीला राहतो, द्वादश सोडून घरी येत असतो, त्रयोदशीला जमणार नाही. देवानं सांगितले मला सांभाळायचं तुम्हाला, मी येणार तुमच्या. येऊ नको गर्दी, बाकीचं येऊ नको. भरल्या दोघांच्या पिशव्या. ऐका ना, दशमीला गेले, खोलीमध्ये पिशव्या अडकल्या. पहाटे 5 वाजता एकादशीला उठले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि महाराज 10, 10:30 इकडं नाथ चौकामध्ये शिरले आणि एकादशीला पंढरपुरातले दिंड्या निघाल्या. आता त्या दिंड्या म्हणजे आपली काय शंकर स्वामीची दिंडी का, योगीराज गंगागिरी महाराजाची दिंडी का, कोणी कुणी घोसामधीन कुणीकडे निघा बाहेर. त्या दिंड्या महाराज वास्कार फडावरच्या हे दिंड्या. मग आतमध्ये कोणाला घुसू देत नाही ते चोपदार. आणि हे दोघं नवरा बायको हात पाका धरेल शिरल्याबरोबर त्या दिंडीला चोपदाराने लोकांनी जे लोटलं, बायको गेली एकांग, हा गेला एकांग. 3 वाजले दुपारचे.
महाराज बायको सापडा सर समोर चौकातच रामप्रभूचं मंदिर आहे. याने पाहिलं प्रभूचं इथंच पळाला मंदिरात पळत प्रभू प्रभू प्रभू. हनुमंतराय खाली बसेल होते, याचं हनुमंतरायकडे लक्षच नव्हतं. एकदा सापडून द्या, पुन्हा वारीला सुद्धा यायचो मी. आषाढी वारीला सुद्धा यायचो. हनुमंतराय बसलेलेच होते, जे उठले मुस्कट. हनुमंतराय तुम्हाला शोभत नाही राव, पुन्हा मुस्काटात हाणली. मूर्खा, तुला त्यांच्याकडे बायको मागायला सांगितली होती का सापडून द्यायला सांगितली होती? अरे त्याची हरवली तर मी सापडून दिली, तू त्याच्याकडे चालला. कोणाला काय मागावं? तसं नामदेव महाराज कोणाला मागता येत नाही. हा तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. बँकेत पैसे काढण्याचा अधिकार कोणाला? ज्याने टाकले. एकाला नुसतं माहिती होतं बँकेत पैसे मिळतात. दादा भाऊ गेला, साहेब पैसे द्या म्हणजे पासबुक दाखवा. पुसबुक दाखव नाही, मुली घरी जाय. अगोदर टाकाय. तसं देवावरती अगोदर ऋण करून ठेवावं लागेल बरं का. भक्ताला देव मागा म्हणतो. आता त्या भक्ताची लक्षणं काय, त्याच्या करताना गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये शिरावं लागेल. 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या पूर्ण भक्ताची लक्षण सांगितली. कुठून कुठपर्यंत आहे का? अद्वैष्ट सर्व भूताना मैत्र करून वच. या श्लोकापासून तर येतो धर्म्य मृतमिदम यथोक्तम परिपासते. या श्लोकात पूर्ण भक्ताचं लक्षण. अर्जुना, तो भक्त मला किती आवडतो. ते ही प्राणा परोते आवडते मजे. पण कोणते? जे भक्त चरित्र राहते अनपेक्ष सुचिर लक्षो उदासीन गत्यव्यतः सर्वरंभ परित्यागस योमत भक्त समे प्रिया. आणि अशा माझ्या भक्ताला मक्का सोंगायची काही चिंता आहे का? हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय. समर्थाची कांत कोरांना मागे. आणि महाराज तो कोबर आहे त्या भक्तांचा अनुवाद करताना भक्ताईशी जाना जे देही उदास गेले आशा पाश. नामदेवाला देव मागा म्हणतात. नामदेवाचा काय परमार्थ असेल? नामदेवाची काय भक्ती असेल? महाराज नामदेवाचा परमार्थ, नामदेवाची भक्ती नुसती सांगितली तरी संध्याकाळी 6 वाजून आपल्याला कीर्तनाला. काय परमार्थ? नामदेवासारखा परमार्थ आहे कोणी केला नाही. नामदेवासारखी भक्ती कोणा केली नाही. नामदेवाचा महाराज नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा जो प्रचार केला, नुसता महाराष्ट्रापुरता भारतापुरता नाही महाराज, पंजाब प्रांतामध्ये जाऊन नामदेवरायांनी भागवत संप्रदायाचा प्रचार केला. म्हणून आज जर तुम्ही पंजाबला गेलात, शीख लोकांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवरायाचे तुम्हाला 42 अभंग वाचायला मिळतील. काय नामदेवरायाची भक्ती. आणि ही परंपरा कोण आणली? ही फेटा बांधून कंबर. पहिले हरिदासी कीर्तन होत होते, बसल्या बसल्या एक ताबला एक झांज चाललं कीर्तन. ही परंपरा नामदेवाने मोडून टाकली. महाराज काय नामदेवांचा कीर्तनाचा महिमा. तुम्हाला नामदेवाचा घडलेला इतिहास सांगतो, तुम्हाला ऐका. एक दिवस नामदेवांचं कीर्तन औंढा नागनाथला होतं. आता नामदेवाच्या कीर्तनाला काय टाळकरी काय धोंदलगाव गारज बाबुळ हे का? नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ब्रह्म सोपान तो झाला. ब्रह्मदेव विष्णू भगवान शंकर, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा काका, रोहिदास सांबार, नरहरी महाराज, सावता, सगळी संत, महाराष्ट्रातली संत मंडळी महाराज औंढा नागनाथच्या मंदिरात कीर्तनाला. मध्येच जनाबाईने म्हणावं, जने म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवना. जे कीर्तन चाललं असं कीर्तन रंगलं महाराज. पण औंढा नागनाथ मंदिराची कमिटी आली ना मधीच. काय झालं रे? उठा आम्हाला देवपूजा करायची, हे बंद करायचं. नामदेव म्हणतात आपण टाळकरीने भांडणं करायची नाही. आपला विराट उठला मंदिरातून, हे पेटी पाखोची उचललं मंदिराच्या मागं, तिकडे कीर्तन चालू झालं. आणि महाराज हा अभंग गाठ्यात नाही बरं का, पण जुने लोक भजनात म्हणायचे. देऊळ घेऊ राऊळ घेऊन नागोबा फिरला. देऊळ घेऊनच देव मंदिर फिरला. आणि महाराज तेव्हा ओळखले नामयासी. नामदेवाला त्यांनी ओळखलं. अरे काय नामदेवाचा अधिकार. पण हा अभंग गाथ्यातला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याते.
मोठा अभंग गाठ्यातला, मंदिरच फिरलं तेव्हा ओळखले नामयश. काय नामदेवाचा अधिकार, तुम्हाला नामदेवाचा अधिकार सांगतो ऐका. आता तो प्रेर आला, सण दिवाळीचा आला, नामा राहुळाशी गेला, हाती धरून देवाशी चला मुच्या घराशी. का दामा शेटीचे स्नान झाले, गोनारीने उठणे केले. दामा शेटीचं स्नान झालं, गोनाई मातेचं स्नान झालं. गोनाई माता नामदेवाला लहान होते, नामदेवाला स्नान घालायला लागलाय. स्नान घालत असताना नामदेव म्हणतात, आई काय रे नामा, जसं तुम्हाला रोज स्नान घालते तसं तू देवाला आपल्या घरी स्नान घालशील का? नामा अरे आपण काय माणसं, कुठं तो देव ब्रह्मांडाचा मालक आहे. त्याला दह्यानं, त्याला दुधानं, त्याला स्नान घालतात पंचामृतानं. आई जास्त बोलायचं नाही, देवाला घरी का आणायचं काम माझं. गोनाई माता म्हणते, तू जर देवाला घरी आणलं तर स्नान घालायचं काम माझं. दे वचन, दे जबान दे. दिलं वचन. सण दिवाळी झाला, नामा रावणाशी गेला, हाती धरून देवाशी चला मुझ्या घराशी. देवा आमच्या घरी स्नानाला. का दामा शेटीचे स्नान झाले, गोनाई मातेने उठणे केले. तुम्हाला नामा जमणार नाही का? अरे बडवे आता माझी पूजा करायला मंदिरात येतील, वारकरी आता काकडा करायला मंदिरात येतील, आणि मी जर मंदिरात दिसलो नाही तर बडवे सगळ्या पंढरपुरात कालमहा होईल. माझं जमणार नाही तुझ्या घरी यायचं. देवा येतो का नाही पहिल्यासारखं करू का, डोकं फोडू का? नामा तसं काही करू नको. तुझ्या घराचा मला परिचय आहे, मी तुझ्या घरी येतो, पण माझ्या 3 अटी. कोणत्या अटी? गुरुवारी आम्ही संस्थेत असताना गुरुवारी वैकुंठवाशी हा दृष्टांत नतोशीन बाबा लय आवडीने सांगायचे. 3 अटी. कोणत्या? पहिली अट, नामा माझ्या जागेवर तुला विटेवर उभं राहावं लागेल. तेव्हा तुझ्या जागेवर विटेवर मी? अरे कोणता असा भाऊ आहे सरपंचाची खुर्ची आपल्या भावाला देणारा? कोणता असा मंत्री आपली मंत्र्याची खुर्ची भावाला देणारा? आपल्याला खुर्ची खाऊन एडिंग करा वाटती. तेव्हा उदार तुहारी ऐशी कीर्ती करा रे, अनंत हे थोरे, नामदाराने कबूल केलं तुझ्या जागेवर. नामा दुसरी आठ काय? बडवे तुला गरम पाण्यानं स्नान घालतील. पाणी जर गरम असलं, चटके जर बसले, चुळबुळ करायची नाही, नाही तर ते नको तितका मार देतील. कोणता मार देतील मग? आमचे गुरुवारी वैकुंठवाशी पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे, हाग्या मार देतील, हाग्या मार. पुन्हा काम होणं हागला पुन्हा आणतील. नाही आला. तिसरी आठ, नामा स्नान देव पूजा आटोपल्यानंतर बडवे तुझ्या तोंडाला लोणी लावतील. नामा लोणी नुसतं लावून घ्यायचं असतं, तोंडाला खायचं नसतं. मग नामदेवरायाला उभं केलं. देव नामदेवरायाच्या देव ते थोनी चालिले. निघाले देव, नामदेवरायाच्या घरी आले. काय गोनाई माताचं भाग्य असेल मला. देवानं कपडे काढले, दगडावर जाऊन देव बसले. आईसाहेबाने बादलीत पाणी टाकलं, दगडाजवळ पाणी नेलं. ब्रह्मांडाच्या मालकाला गोनाई माता स्नान घालते. काय मोठं योग असेल, भाग्य असेल महाराज. महाराज देवाचं स्नान झालं, पण आता कपडे घालायचे ना. लई लबाड देव, लईच नाटकी देव. गोनाई टावेल आण टावेल. कशाचा टावेल? दामा शेटीला एकच धोतर, गोनाई मातेला एकच लुगडं. नामदेव तर लहान होते, धोतर आणि शेटी नाही, लहानच होते ते. लैला बाड देव. गोनाई टावेल नव्हता, मला स्नानाला कशाला बोलिलं. पण एक सांगू, व्यवस्था नव्हती पण अवस्था होती.
व्यवस्था नव्हती. आमची व्यवस्था आहे, अवस्था नाही. किती व्यवस्था सांगू तुम्हाला. आमचं प्रवासाचं धोतर वेगळं, कीर्तनाचं धोतर वेगळं. डॉक्टर साहेब धोतर जरी जाळा तरी जळून धोतर उरती, इतकी आमची व्यवस्था आहे. पण अवस्था कवडीची नाही ना सुरेश महाराज. कशाचा टावेल नव्हता तर मला स्नानाला कशाला बोलिलं. गोनाई माता होती ती. काय केलं. पदर काढिला माथ्याचा, पदर काढिला माथ्याचा, डोक्यावरला पदर काढला. बाळपुशीला नंदाचा. कपडे घातले त्यावर. जे नामदेवाच्या घरून देव पळाले मंदिरात. का पळाले. माझ्या जागेवर माझा नामा कसा दिसतो म्हणून पाहायला पळाले देव. गरुड खांबाच्या आड जाऊन लपले. महाराज त्या टायमाला नामदेवाची सगळी पूजा आटपली. बडवे नामदेवाच्या तोंडाला लोणी लावित होते. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर हा दृष्टांत लय आवडीने सांगायचे. बडवे नामदेवाच्या तोंडाला लोणी लावू लागले त्यावेळेस नामदेव मारुती बाबा म्हणायचे, नामदेव हळूहळू लोणीच खायला लागले. काय अधिकार होता महाराज नामदेवाचा. मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नुसतं नामदेवाचा अधिकार सांगा मी तुम्हाला. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नामदेवाच्या जीवनातलं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं. निवृत्तीनाथ दादाने आळंदीत संत सभा भरवली. सगळ्या महाराष्ट्रातले संत एक केले. निवृत्तीनाथ दादाला वाटलं भक्त संत एकत्र येणार रे, या सभेला देव आला पाहिजे पंढरपूरहून. मग निवृत्तीनाथ दादांनी काय केलं. पत्र लिहिलं देवाला. देवाच्या हातात पत्र गेलं. भगवान म्हणतात मी तर जाणार आहे, माय भक्त माय संताची सभा आहे, पण माय नामाला जरा अधिकार देऊन पाहू. नामा काय देवा. माझ्या भक्तांची माझ्या संतांची सभा आहे आळंदीत, जातो का तू माझ्या जागेवर. का म्हणले मला जरा काम आहे. नामदेव म्हणतात सगळ्या जगाला काम लावणारा आहे, याला कोणतं काम आहे बुवा. तुला काही मक्का सोंगायची का. म्हणजे नाही बुवा. काही लाल कांदेला नाही माझ्या. पण नामदेव फुगले बरं. संत सभेला देवाच्या जागेवर मी जाणार म्हणजे मी काय लहान माणूस का. फुगली गेली नामदेव. आता नामदेव सभेत पाऊल टाकल्या बरोबर निवृत्तीनाथ दादा तार दिवशी सभेत उठले, पळतच गेले. नामदेवाच्या श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड. नामदेवाच्या पाया पडले. पण योग असा योग झाला नामदेवराय थोडे सुद्धा वाकले नाही. मुक्ताबाई 4च वर्षाचं वय होतं. बसत होते. काय महाराज हा एवढा मोठा निवृत्तीनाथ दादा हा थोडा सुद्धा वाकला नाही. ज्ञानदादा पाय पडले तरी नामदेवराय. सोपान काका पाय पडले. सगळी संत सभा पाया पडली. पण नामदेवराय म्हणायचे कोण वाकेल. अरे महिन्याच्या महिन्याला पंढरपूरला येते मी, कायम देवाजवळ राहतो, मी नाही वाकणार. नाही वाकले. सगळी सभा पाया पडली नामदेवरायच्या. पण मुक्ताबाई उठली नाही. मग निवृत्तीनाथ दादा जरा कळवळा आला. बहीण मुक्ता, अगं पंढरपूरचा महाराज आला, बुवा आला, दर्शन घे. 4 वर्षाचा मुक्ताबाई काय म्हणते संत सभेत माहिती का. दादा तुम्हाला लय पोळ काय तर तुम्ही अजून एकदा पाया पडा. अरे बापरे. सगळी संत सभा काळ मी नाही पडणार का. पंढरपूरचा महाराज म्हणून घेऊ लागला. याला निवृत्तीनाथ दादा कोण वाटले. निवृत्ती जया राणी, निवृत्ती जया बरो, निवृत्ती जया नाव निवृत्तीची निवृत्ती. याला निवृत्तीनाथ दादा कोण वाटला. याला ज्ञानदादा कोण वाटला. तार दिवशी मुक्ताबाई उभ्या राहिल्या. काय बोलते मुक्ताबाई. 4 वर्षाच्या मुक्ताबाई नामदेवाला बोलतात, अखंड जयला देवाचा शेजार, अखंड
माझा शेजारी तुला तळपायाच्या मस्तकाला गेली मुक्ताबाईची 4 वर्षाचं वय. मुक्ताबाईच्या मुखातून जे शब्द काका म्हटल्याबरोबर सभेमधून ताडशी गोरोबा काका उभे राहिले, थर 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 हालायला लागले. काका कच्च मडकं कोणतं पक्क कोणतं जरा तपासा. आता काकाच ते महाराज जे थापटणं घेतलं आणि पहिलाच तडाखा दिला निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यात. आता ते मडकं काय सामान्य होतं का महाराज? गहेनी प्रसाद निवृत्ती दातार, गहेनी प्रसाद निवृत्ती दातार. गहिनीनाथाने असं मडकं पक्क केलं होतं महाराज निवृत्तीनाथ. दुसरा का ज्ञानदादाच्या डोक्यात. 3रा नंबर नामदेवरायाचा जवाब पाहिला. अंदाज नामदेव काका काका 2 मिनिटं का म्हणजे तुमचा हिंगोली ना आमचा सोलापूर जवळ मग आपण भाऊबंद झालो नाही का? नामदेव म्हणतात काका म्हणतात तुला आता भाऊबंदकी सुटली का? तार दिले डोळ्यात टाळ पकड ठोसनी. काका नामदेवराय तवाली खाली पडली. 5 मिनिटं शुद्र उठले जे नामदेवराय पळाल्यानंतर महाराज डोळ्याला पाणी आलं आणि मग सगळे संत ओरडू लागले. सगळं संत सभेत एकच कल्लोळ. हा दृष्टांत आमचे गुरुवारी वैकुंठवासी आळंदीमध्ये ज्यांना कीर्तन केसरी पदवी बहाल झाली सदानंद गुरुजी दृष्टांत आवडीने सांगायचे. ते काय म्हणायचे ऐका. नाम्या कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा, नाम्या कच्चा वे कच्चा. नाम्या कच्चा नाम कच्चा घे नामदेव सोडून. देवा 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 नामा आलास. काय तोय भक्त काय तोय संत. अरे पहिले सभेत गेल्या गेल्या ती 4 वर्षाची पोरगी विजय सारखीच कळली. मी म्हणतो जाऊ दे ती पोरगी लहानी. पण तो गोरा कुंभ्या त्याला काय अक्कल आहे का? थापटनं घेतलं बडा 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 मारी तर सुटला. देवा वाचलो म्हणूनच इथं आलो नाही तर मेलोच असतो. बरं पळवलो तो पळवलो. सगळे संग नाम्या कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा, नाम्या कच्चा. देवा सांग बरं आता मी खरंच कच्चा आहे का? असे कसे तोय संत मंडळी, असे कसे तोय भक्त? भगवान सांगतात नामा तू खरंच कच्चा आहे. देवा आतापर्यंत फक्त घराचे वाशेच फिरली होती, आता तर 8च फिरलं. माझ्या हातचं दूध पितो, माझ्या हातचं दूध पियो मोरे गोविंद लाला. दूध पितो नैवेद्य खातो आणि मी कच्चा. हो कच्चा नामा तू कच्चा नाही म्हणतोस ना? म्हणजे नाही. मग मला ओळखशील का? म्हणे हा. मग नामदेवराय करताना 3 रूप धारण केले भगवंताने. हा दृष्टांत गुरुवारी आमचे वैकुंठवासी आम्ही संस्थेत असताना पांडुरंग बाबा घोले सांगायचे. लय गोड. कोणकोणते रूप धारण केले? मलंग पठाण 3ही रूपात देवाला नामदेवराने ओळखलं नाही. पण अशा अवस्थेमध्ये ज्या महात्म्यानं पांडुरंगाला देवाला ओळखलं त्यावेळेस नामदेवराच्या मुखातून हा भंग बाहेर पडला बरं का. कोणता? धन्य ते आरण्य रत्नाची ती खा. आरण्य रत्नाची काही काही अभंग कधी बाहेर पडले याला महत्व आहे. हा अभंग नामदेवराच्या मुखातून बाहेर पडला. केव्हा बाहेर पडला? सावता महाराजांनी अशा अवस्थेमध्ये देवाला ओळखलं त्यावेळेस नामदेवराच्या मुखातून हा अभंग. जन्मला निधान सावधानो, जन्मला निधान
ओळखला नाही नामदेवराय. म्हणून नामदेवराय म्हणतात नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळ्याचा. हा भंग बाहेर पडला नामदेवरायच्या मुखातून. नामा मी म्हटलो तू कच्चा आहे. मग जा औंढा नागनाथला येसोबा स्वामी त्यांच्या हातून माळ घाल, त्यांना गुरु. नामदेवराय औंढा नागनाथला गेली येसोबा स्वामीकडं. तिथंही चित्र प्रकार तर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपेल होतं. नामदेवराय कपाळाला आबा बाबा 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 काय म्हणावा देवाला. देवाला तरी कळायला पाहिजे मी कोण आहे, कोणाकडे मला कोणाकडे पाठवा. नामदेवरायने ते पाहिलं ती सोंग. नामदेवराय माग वळाल्याबरोबर स्वामी म्हणतात नामा 2 मिनिटं नको मला गुरु करू, पण गुरु करण्याकरता तुला पांडुरंगाने माझ्याकडे पाठवलं. नामदेवराय चपापले ना, याला मा नाव माहिती कसं, देवाने याला मला पाठवलं, याला कळलं कसं. नामा अरे वृद्धाप्य काळानं मला हात उचलत नाही, पाय उचलत नाही, नको मला गुरु करू, पण कमीत कमी जाता जाताना जिथं पिंड नसन तिला माय पाय उचलून ठेवून मग जाय बा. हो हो करतो तेवढं करतो. उचलले पाय, 12 ठिकाणी पाय उचलून ठेवले स्वामीचे. 12 पिंडी निर्माण झाल्या. नामदेवराने विचार केला अरे हे देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपत नाही, देवच यांचे पाय आपल्या डोक्यावर घेऊन झोपतो. आणि मग नामदेवराने पाय धरले. येसोबा स्वामीने नामदेवला उपदेश केला आणि मग नामा जा आता देवाला म्हणावं कोणत्याही रूपात ये तुला ओळखितो का, गुरु मात्र मी समर्थ केला. म्हणून नामदेवराय पंढरपुराकडे निघाले. देवाला वाटलं नामदेवराय पक्के झाले का नाही. पा स्वयंपाक चालला होता, 2-4 चपात्या नामदेवराचा अंदाज केला टोपल्यातून उचल कुत्र्यानं चपात्या, देवानंच कुत्र्याचं रूप धारण केलं. आता कुत्र्यानं चपात्या पळून नामदेवरायचं लक्ष गेलं. उभा ऋषिकेशी कोरड्या रोट्या कैशा खास, कुत्र्याच्या रूपात असलेले देव. तव हसो निस्वान बोले, हसो निस्वान बोले नाम्या, म्हणे ऋषिकेशी. येरू म्हणजे नामतर आहे. तेव्हा स्वामीची कृपा झाली माझ्यावरती, ओळखी झाली सर्व ठाई. नामा म्हणे खेचर पायी, नामा म्हणे खेचर पायी, नामा म्हणे खेचर पायी, नामा म्हणे खेचर पायी. देव कोणाला मागा म्हणून का काय नामदेवराचा अधिकार होता. नामदेवराय मी खुश आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. ती गोष्ट नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. अकल्प आयुष्य
आता इथं पहिला प्रश्न आहे अकल्प. कल्प म्हणजे काय, अकल्प म्हणजे काय? 10 मिनिटात ठोबा रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली संगच करतो. आता कल्प म्हणजे काय आणि अकल्प म्हणजे काय एवढा विचार सांगतो. ते संध्याकाळी 6 वाजे लोक काय चाललं, ते कीर्तन संपणार आहे का? संपण्यासारखा विषयच नाही महाराज. का? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत गोड प्रश्न दिला. बिंब तरी बचिके एवढे परिप्रकाशाशी थोकटे. सूर्य जरी दिसायला लहान असला, प्रकाश मात्र जगाला उत्स्फूर्त भरून उरलेला असतो. तशी संतांचे अभंग दिसायला सोपे असले, दिसायला लहान असले, पण अर्थ मात्र मोठा गहन असतो. चला, कल्प म्हणजे काय आणि अकल्प म्हणजे काय त्याचा विचार भगवान गीतेमध्ये अर्जुनाला ब्रह्मदेवाच्या आयुष्याची यादी देतात. अर्जुना, सहस्रयुग पर्यंत महर्योत ब्रह्मणा स्थितः. ब्रह्मदेवाच्या आयुष्याची यादी. ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे काही सामान्य का महाराज? इतकं वर्णन आपल्याला करता येणार नाही, पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचं वर्णन तुम्हाला सांगतो. 4 युग आहे, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. एक युग किती दिवसाचा, किती महिन्याचा, किती वर्षाचा, हे गणित काढावं लागेल. सोडून देतो तो विषय. पण ऐका, 4 युग ज्यावेळेस 1000 वेळेस होतील त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. 4 युग ज्यावेळेस 1000 वेळेस होतील त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि अशा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये स्वर्गाचा राजा इंद्र 14 इंद्र खलास होतात. अविश्वासाचा ठराव आणून नाही बरं, पिढी सगट. हा, मग आयुष्य नुसतं ब्रह्मदेवाचं नाही सांगितलं ना, मार्कंड्या ऋषीचं आयुष्य सांगितलं, बदकालाभ्या ऋषीचं आयुष्य सांगितलं, हिरण्यकश्यपूचं आयुष्य सांगितलं, राजा दशरथाचं आयुष्य सांगितलं. किती आयुष्य सांगू तुम्हाला. शेवट 14 चौकड्या जया लंकानाथा, तेही गेले स्वर्गापंथा, मागे कोणी नुलेची. सामान्य आयुष्य होतं का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो, पुराणातलं उदाहरण सांगतो, ऐका. इंद्रानं डोळे बंद केले आणि विश्वकर्म्याला सांगितलं, विश्वकर्म्या. विश्वकर्म्या म्हटल्याबरोबर थर 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 विश्वकर्म्या इंद्रासमोर हात जोडून उभारला. बोला इंद्रदेवा. विश्वकर्म्या, स्वर्ग मृत्यू पाताळ तीनही लोकात असा बंगला कोणाचाच नाही, असा मला बंगला बांधायचा आहे. विश्वकर्म्या म्हटला, आता जगतच नाही. हा इंद्र आहे, हा थोडी जरी चूक झाली हा मारून टाकीन. घाबरला. पण मग पळ कसा काढावा? विश्वकर्म्याने सांगितलं, इंद्रदेवा, त्याच्या करताना मुहूर्त ब्राह्मण काका पाहिजे, अक्षय तृतीया नाही तर गुढीपाडवा नाही तर मग दिवाळी पाहू. हो, मुहूर्त पाहू नये. जसं निघाला ना विश्वकर्म्या डायरेक्ट ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाला हात जोडे, प्रभू प्रभू भगवंता वाचवा. काय झालं विश्वकर्म्या? इंद्राने असा असा अट्टास धरला, प्रभू मला वाचवा. आणि मग ब्रह्मदेव झाले, काय अडचण नाही. ब्रह्मदेवाने काय केलं? ब्राह्मणाचं रूप धारण केलं, पंचांग हातामध्ये गळ्यामध्ये जाणवं, आणि विश्वकर्म्याला सांगितलं चल. रस्त्यानं जात असताना, इंद्राच्या दरबाराकडे जात असताना ब्रह्मदेवाने डोळे बंद केले आणि एका ऋषीचं स्मरण केलं. लय गोड दृष्टांत ऐकण्यासारखं आहे. एकाच मिनिटात सांगतो, ऐका, थोडक्यात सांगतो. एका ऋषीचं स्मरण केलं, लोमेश ऋषी. जी ब्रह्मदेवा, 2 मिनिटं जरा इंद्राच्या दरबारात या. जी मालक. लोमेश ऋषी निघाले. आता ते लोमेश ऋषी म्हणजे असे होते बरं दादा भाऊ, ते रामदास स्वामी सारखे, फक्त लंगोट लावलेली, डोक्यावर एक चटई आणि एका हातात कमंडल चालले. विश्वकर्म्याला सांगितलं, हे कोण? म्हणले इंद्राने विचारलं. म्हणले इंद्रदेवा, हे ब्राह्मण काका. कशाला? आणि तुमच्या घराचं मुहूर्त काढायला काकाला आणलं. बरं झालं, बसा खुर्चीवर बसा. काका काढा मुहूर्त. काकानं दाटूनच पंचांग उचकलं. पंचांग उचकता तिकून लोमेश ऋषी आले व इंद्राच्या दरबारात. लोमेश ऋषी आल्याबरोबर हे ब्राह्मण काका ताट दिशी खुर्ची उठले, पळत सुटले. लोमेश ऋषीच्या श्री संताची माथा साष्टांग. आता ब्रह्मदेव ब्राह्मण काका पाया पडल्यामुळं विश्वकर्मे देवही गेले, ते बी श्री संत साष्टांग प्रणिपात. आता दोघं गेल्यामुळं इंद्राला नावेलाच असतो, जावं लागलं ना. इंद्र गेला, इंद्राने साष्टांग प्रणिपात. मग आता शेवट इंद्र पाया पडला, समोर लोमेश ऋषीनं, समोर इंद्र. आणि इंद्राचं लक्ष गेलं लोमेश ऋषीच्या छातीकडं. हे काय भानगडे? इंद्रा, माझ्या छातीवरली ही केस गळाली, पण आता इतक्या जाडीचं असं गोल कडं राहिलं होतं केसाचं, ही केस गळाली. हो,
इंद्राने विचारलं महाराज ही केस कशी काय गळाली? लोमेश ऋषी काय म्हणतात, इंद्रा ही केस कशी गळतात तुला ऐकायचं का? सृष्टी निर्माण करणारा एक ब्रह्मदेव मेला का माझ्या छातीवरला एक केस गळतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस 4 युग ज्यावेळेस 1000 वेळेस होतील त्यावेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि असा ब्रह्मदेव एकदा मेला का एका छातीवरला एक केस गळतो. हा का लहान साधू, लहान आयुष्य, आणि अजून एवढं कडं शिल्लक की एवढे ब्रह्मदेव मेल्याशिवाय मला मरण नाही. काय आयुष्य. मग महाराज तुम्ही काय बंगला बिंगला? अरे चटई डोक्यावर हाच आपला बंगला. झोपायचं असलं तर महाराज चटई आथरतो त्याच्यावर झोपतो. थंडी वाज चटई पांघरतो. इंद्र म्हटला एवढं ज्याला आयुष्य मिळालं तो बंगला बांधायचा 8 तास करीना. आता त्या लोमेश ऋषीच्या आयुष्याच्या बद्दल एवढं ज्याचं आयुष्य त्याचं आयुष्य पाहून संतांच्या मुखातून हे शब्द आले बरं का, क्षणभंगूर नाही भरवस. आपलं आयुष्य लोमेश ऋषीचे किती आहे? फक्त क्षणभंगूर आहे महाराज आपलं आयुष्य. मग क्षणभंगूर जर आपलं आयुष्य आहे, मग याचा बांधकोर, त्याचा पांबरीचा दात्या चोरून आण, हे करतो कोणा करताना? म्हणे पोरगा मोठा झाला पाहिजे, पोरगा मोठा झाला पाहिजे. पोरगा पाणी कसा पाहिजे तो डॉक्टर शेवट कसा पाहिजे तो असा. पुत्रा बासोनी सुखरूप प्राप्ती, माता पिता होईल म्हणती, शेखी अंगुठा दाविती. पोरं पाणी कशी वाजतात? पोरं जर असे पाणी पाहिजे त्या, मग याचे पांबरीचं दाते त्याच्या मोसंब्या का चोरून आणतोच काय आला तू? हे तर तुला माहिती नाही. मी खटाटोप करतो कशा करताना काहीच नाही महाराज. क्या भरोसा आहे इस जिंदगी महाराज. म्हणून ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प असं म्हटलं गेलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला काय म्हटलं गेलेलं आहे? कल्पाचा विचार अजून एका ठिकाणी आला बरं. पंढरपुरामध्ये पांडुरंगाने सांगितलं होतं, नामा काय देवा मला कल्पचे कल्प विश्रांती घ्यायची. असं जागा असतान नामदेव म्हणतात, देवा नामा मान देवाचं लातया ठाय, घ्यायची. नामदेव म्हणतात, देवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, तिथं विश्रांती कल्प नामा म्हणे देवा चला तया ठाया. आणि महाराज तसं ब्रह्मदेवाच्या आयुष्याला कल्प असं म्हटलं गेलेलं आहे. नामदेव म्हणतात, देवा हा कल्प कधीतरी संपन, माझ्या भक्ताला कल्प नको. मग अकल्प आयुष्य व्हावे तया,
आमचे परमादरणीय परमस्नेही धोंडलगावचं एक व्यक्तिमत्व, वाघ परिवारातून एक व्यक्तिमत्व, ते आमचे हरिभक्तीपरायण काकासाहेब गंगाधर पाटील वाघ इहलोकातील यात्रा संपून भगवंताच्या स्वरूपाला विलीन झाले. त्यांच्या मुलानं अन्नदान आणि ज्ञानदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. प्रथमतः अण्णांच्या मुलांचे मी आभार व्यक्त करतो. प्रत्येकाला तो शेवट जीवनामध्ये ह्या गोष्टी प्रत्येकाच्या असतात, म्हणून अतिशय गोड कार्यक्रम त्यांनी हा घडून आणला. मोठा अन्नदान ज्ञानदानाचा कार्यक्रम त्यांनी केला. ही सर्व बहिणी मंडळ आज आमची या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मृदंगाचार्य असतील, विनेकरी असतील, हार्मोनियम वादक असतील, ही सर्व साऊंड सिस्टम अतिशय गोड या ठिकाणी. म्हणून झालेली सेवा अण्णांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जाताना एक परमार्थाची पायरी. कंठे मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.